असेल, बरोबर की नाही? परंतु 600 कोटीची ही महापालिका, नव्याने निर्माण झालेली महापालिका, या महापालिकेच्या माध्यमातून आज आपण काम पाहिलं, या शहराचं रूप पाहिलं तर एखादं पुणे मुंबई सारखं शहर आहे का, त्यातला भाग आहे का, असं या ठिकाणी लातूरच्या एक स्वरूप या ठिकाणी निर्माण झालं. उत्तम रस्ते, उत्तम या ठिकाणी LED लाईटची व्यवस्था, कचऱ्याचं व्यवस्थापन असेल, अनेक गोष्टींचा उल्लेख करता येईल. महामार्ग असतील, लातूरकरांच्या सर्वात घन असणारा पिण्याचा पाण्याचा प्रश्न असेल, त्या प्रश्नाबाबतीत या काँग्रेस पक्षाने तर त्याच्या व्यतिरिक्त देशमुख कुटुंबाने काय केलं हे सारा महाराष्ट्राला चांगलं ठाऊक आहे. आणि स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेबांच्या नावाने निर्माण केलेल्या फाउंडेशनच्या माध्यमातून स्वतःहून त्यांनी जवळजवळ 70 टँकरची व्यवस्था केली आणि या लातूरकरांची, आपल्या सर्व माता भगिनींची, बांधवांची तहान भागवण्याचं काम केलं. मला नम्रपणे विनंती करायची, हे सगळं स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेबांच्या विचारातून झालं. जो काय विकास आपण या शहराचा पाहतो, या जिल्ह्याचा पाहतो, जे काही औद्योगिकरण या ठिकाणी निर्माण झालं, या शहरामध्ये जी राज्य शासनाची, केंद्र शासनाची जी काही महत्वपूर्ण कार्यालय निर्माण झाली, ही सर्व त्यांच्या कर्तृत्वाने या ठिकाणी निर्माण झाली असं म्हणलं तर ह्याच्यात कुणीही विरोधक काही बोलू शकणार नाही. आदरणीय दिलीपरावजी देशमुख साहेबांचे खंबीर नेतृत्व, त्यांचं मार्गदर्शन सातत्याने या जिल्ह्याला लाभलेलं आहे. जिल्हा बँका असेल, या जिल्ह्यातील सहकारी संस्था असतील, या सर्व सहकारी संस्थांच्या माध्यमातून आज त्यांनी एक जाळं या ठिकाणी उभं केलं आणि या शहरातील आणि ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांना तर हातभार दिलाच, पण शेकडो तरुणांना सुद्धा रोजगाराच्या माध्यमातून त्यांनी संधी दिली. आज अमितजी सारखं एक तरुण नेतृत्व या ठिकाणी आपण त्यांना महाराष्ट्राच्या विधानसभेवर पाठवलं आणि लातूरकरांचे प्रश्न सातत्याने, सर्वसामान्य लोकांचे प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न, लातूरच्या पाण्याचा प्रश्न हा मांडण्याची भूमिका अत्यंत समर्थपणे अमितजींनी महाराष्ट्राच्या विधानसभेत पार पाडली. 2014 सालापर्यंत ज्यावेळेस काँग्रेस पक्षाचं सरकार होतं त्यावेळेस सातत्याने लातूरवर एक वेगळी आस्था आणि आपुलकीने पाहण्याचा दृष्टिकोन होता, कारण हा स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेबांची ही जन्मभूमी, कर्मभूमी. परंतु 2014 नंतर जसं हे भाजप सरकार सत्तेवर आलं, मला दुर्दैवाने या ठिकाणी उल्लेख करावा लागेल की या जिल्ह्यावर आणि शहरावर जाणीवपूर्वक आज कुठेतरी आपल्या महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला गालबोट लागेल अशा प्रकारची एक दुजाभावाची वागणूक या भाजप सरकारकडनं लातूर शहराला आणि जिल्ह्याला मिळाली. मला आठवतं ज्यावेळेस महाराष्ट्राचं एक संपूर्ण लक्ष लातूरच्या पाणी प्रश्नाकडे लादलेलं होतं, त्या अमितजी समर्थपणे या ठिकाणी लातूरच्या सर्वसामान्य लोकांच्या पाठीशी उभे राहिले. हे देशमुख कुटुंब उभं राहिलं. या ठिकाणी आज मांजरा नदीतील सुद्धा या ठिकाणी गाळ काढण्याकरता जवळजवळ 8 कोटीचा निधी इथं उपलब्ध केला. त्यात 1 कोटी निधी स्वतः देशमुख कुटुंबाने उभा केला. हे मनापासून कौतुकाने मला त्याचा उल्लेख करावा लागेल. तेवढंच नव्हे तर विलासराव देशमुख फाउंडेशनच्या माध्यमातून जे त्यांनी उपक्रम राबवला, आदरणीय दिलीपराव देशमुख साहेब, मी सांगू इच्छितो, महाराष्ट्र प्रदेश युथ काँग्रेसचा अध्यक्ष या नात्याने दुष्काळाच्या काळामध्ये मी राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये गेलो, परंतु एक कुटुंब विलासराव देशमुख साहेबांच्या नावाने, आपल्या वडिलांच्या नावाने या ठिकाणी एवढं मोठं काम करतं असं कुटुंब महाराष्ट्रामध्ये कुठेही मला पाहायला मिळालं. आज लोकांचे अश्रू पुसण्याचं काम त्यांनी मोठं या ठिकाणी केलं. आज पाणी प्रश्नासाठी या ठिकाणी इथे हे सगळे आपले लातूरकर आणि या जिल्ह्यातले लोक इथे त्यांना त्रास होत असताना या भाजप सरकारने काय केलं, हे म्हणत असतील कदाचित आम्ही सांगलीकडचं पाणी या लातूर करतात. मी सांगलीचा सुपुत्र आहे. सांगलीच्या ट्रेनमधून आणण्याची कदाचित व्यवस्था झाली असेल आणि ह्यांनी त्या ट्रेनवर जाऊन निर्लज्जपणे भाजपचा झेंडा लावला. किती लाजिरवाणी गोष्ट आहे. कृष्णा नदीचं पाणी या ठिकाणी आणलं गेलं, हे खरंय, पण मी सांगलीचा सुपुत्र म्हणून सांगू इच्छितो, जसं जमिनीवर सातबारा चढतो तसं कृष्णा नदीच्या पाण्यावर काही भाजपचा सातबारा चढला नाही, एवढं मी तुम्हाला सांगू इच्छितो. आज या सांगलीचा सुपुत्र म्हणून मी तुम्हाला नम्र विनंती करायला आलोय की लातूरकरांची, मांजऱ्याची आणि या ठिकाणी तहान भागवण्याचं काम कृष्णा नदीने केलेलं आहे. मी तुम्हाला आज विनंती करतो, पुन्हा या लातूरच्या शहराची सत्ता या ठिकाणी अमितजींच्या आणि काँग्रेस पक्षाच्या ताब्यात आपण द्या. या शहरामध्ये जेवढा विकास झालेला आहे त्याच्याहून अधिक विकास झालेला आपल्या सर्वांना पाहिल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करू इच्छितो. फार काही बोलण्यासारखं आहे,
परंतु आदरणीय शिंदे साहेबांना सुद्धा या ठिकाणी त्यांचं मार्गदर्शन व्यक्त करायचं आहे. जास्त मी काय बोलणार नाही, परंतु उद्याच्या येणाऱ्या मतदाना दिवशी जी काही भाजपच्या नेते मंडळी या ठिकाणी आरोप प्रत्यारोप करतात, विकास कामांवर ते बोलू शकत नाही. कारण ज्याचा उल्लेख करू आज ते सगळे प्रश्न लातूर शहराचे सर्वसामान्य लोकांचे, गरीब लोकांचे प्रश्न सोडवले गेलेले, वास्तव व्यक्ती आरोप करायला लागलेले. आपल्या नेत्याचं, आपल्या कर्तृत्वान या नेत्याचं आणि तरुण पिढीचं आपण संरक्षण करायला हवं. आणि म्हणून येणाऱ्या तारखेला या सगळ्या विरोधकांना आणि भाजप पक्षाला चोख उत्तर द्यायचं असेल तर लातूर नगरपालिका, महानगरपालिका पुन्हा काँग्रेस पक्षाच्या सत्तेत आपण या ठिकाणी द्यावी. एवढाच विचार मांडून मी इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. आपण जे